न्यूज विटा। आमच्याकडे लोखंडी पत्रे, कलर कोटिंग पत्रे, सिमेंट पत्रे तसेच चॅनल, गर्डर, सळी, लोखंडी अंगल, कडाप्पा, सिमेंट इतर सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल योग्य दरात मिळेल। श्री सागर पुरोहित तसेच योगेश गुंडेशा, राहणार घानवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 7057860231। बाणूरगड येथे राजे उमाजी नाईक पुण्यतिथी निमित्त बहिर्जी नाईक समाधी स्थळावर राष्ट्रवादीचे युवा नेते माननीय आर पाटील यांचे चिरंजीव माननीय युवा नेते रोहित आर पाटील यांनी राजे उमाजी नाईक प्रतिमेला पुष्पहार घालून श्रीफळ फोडून नमस्कार केला। यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मोहन नाना मदने, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते। किरण भगतसह ज्योती लोंढे, न्यूज विटा। शूरवीर भैरे नायकांचा कोणालाही आमंत्रण दिलं फार मोठं सगळ्यांचं मर्जी आहे तुमच्यावर, त्यामुळे आमचा समाज आता काय सगळ्यात अगोदर तुम्हाला आमंत्रण, सगळ्यात अगोदर तुम्ही येणं गरजेचं आहे। मी तुमच्या वाढदिवसाला सुद्धा आलो होतो, पण तुम्हाला उशीर झाला सगळं रॅली यायला। आज बाणूरगडावरती आम्ही सर्वजण उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे आलेलो आहोत। खरं तर बाणूरगड सांगली जिल्ह्यामध्ये एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। इतिहासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणाला महत्त्व प्राप्त व्हावं अशी चर्चा आपल्या ग्रुपच्या काही सदस्यांशी माझी यापूर्वीसुद्धा झाली होती। आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला आदरणीय सुमनताईंच्या पत्रावरती 10 लाखाचं काम आम्ही इथं सुचवलं होतं आणि त्यानंतर अनिल भाऊंच्या माध्यमातून हे काम प्रकाश होतात, ही जागा प्रकाश होतात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून इथे 2 कोटी रुपये देण्यात आले। खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये आज अगदीच नाना खरं सांगायचं झालं तर आपण सरसकट कुणालाही विचारलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये इतिहासाच्या दृष्टिकोनातून इतकं महत्त्वपूर्ण जागा आहे हे अनेक लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही। पण आज आपल्या ग्रुपच्या माध्यमातून नाना तुमच्यामुळं, तुमच्या प्रयत्नांमुळं ही जागा एवढं महत्त्वपूर्ण ठिकाण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याची जाणीव अनेक लोकांना झालेली आहे। खरं तर ही जागा फक्त आपल्यापुरती मर्यादित न राहता या जिल्ह्यातल्या प्रत्येक घटकासाठी आपण सर्वांनी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्या प्रत्येकाला या जागेचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जय जयकार करतो, जसं स्वराज्य घडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला तसं स्वराज्य घडवणारे अनेक लोक निष्ठावंत होते, त्यांनी शिवाजी महाराजांशी निष्ठा राखली आणि त्यामध्ये बहिर्जी नाईकांचा जो खारीचा वाटा होता तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता। खरं तर महाराजांचा तिसरा डोळा असं जरी त्यांना म्हणलं तरी वावगं ठरू शकत नव्हतं। त्यामुळे या ठिकाणाला एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त व्हावं यासाठी नाना ज्या पद्धतीनं आपण प्रयत्न करताय ते उल्लेखनीय आहेच, पण आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच देऊ आणि आपल्या बरोबरच्या मुलांना सुद्धा जे काही सहकार्य लागेल ते तासगाव कवठेमंकाळ विधानसभा क्षेत्रामध्ये निश्चितपणाने आम्ही देऊ। मी इथं आल्यानंतर आपण जी मागणी माझ्याकडे व्यक्त केली, निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तसा विचार, खरं तर आबांचं राजकारण बघितलं किंवा आबांच्या पश्चात आमचं राजकारण बघितलं तर मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाने आम्हाला ताकद दिली म्हणून आबा पण टिकून राहिले आणि आम्ही पण टिकून राहिलो। त्यामुळे कुठेतरी आपल्यासुद्धा समाजाला तिथे संधी देण्यात येईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि कुठेतरी आपल्याला न्याय देईल। खरं तर काम आमचं चालू असतं, आपल्या समाजाच्या ठिकाणी कुठेही काही काम असेल तर तिथं फंड आम्ही मोठ्या प्रमाणात देत असतो, पण येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून जर कुठे संधी मिळाली तर निश्चितपणाने आम्ही ती संधीसुद्धा दवडणार नाही आणि आपण जो शब्द आम्हाला टाकलेला आहे आपल्या शब्दाचा मान आम्ही निश्चितपणाने राखू एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि या कार्यक्रमाला मला आपण सर्वांनी येण्याची संधी दिली आणि अगत्यानं माझं निमंत्रण, आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभारी आहे।